चला आता आपण श्रीलिंग पुराण वाचतोय. लिंग पुराण कायचं दिसणारच नाहीये, उलटच असतं. श्रीलिंग पुराण अध्याय पहिला, ब्रह्मांड निरूपण. महर्षी सूत म्हणाले, कोटी कोटी कल्पांपैकी ब्रह्मदेवाच्या 33 कल्पांची नावे अशी आहेत: भो, धप, भव्य, रंभ, ऋतू, वन्नी, हव्य, वाह, सावित्र, शुद्ध, कुशिक, गांधार, ऋषभ, षडज, मज्जालीय, मध्यम, वैराज्य, निषाद, मुख्य, मेघवाहन, पंचम, चित्रक, आकृती, ज्ञान, मन, सुदर्श, वरुहम, शेव, लोहित, रक्त, पीत, वासा, असित, सर्व रूपक. आता शिवसाधकांचा जो ग्रुप आहे, साधारण मला वाटतं 80 लोक झालेत त्याच्यात. शिवसर्वोदय शास्त्र शिकलेले 80 लोक आहेत त्या ग्रुपमध्ये. अजून 2-3 जणांनी केलंय, ग्रुप सोडलेला आहे. त्यांना जॉईन व्हायचं असेल तर जॉईन व्हा. आता आपण दर महिन्याची जी काही हे आहे, शिवरात्र आहे, त्यावेळेला ध्यान करणार आहोत. आणि या निमित्ताने जे आपण आता शिवपुराण घेतलेलं आहे, लिंग पुराण घेतलेलं आहे. आता हे जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचं सायंटिफिक महत्व मी सांगितलं महाशिवरात्रीच्या ध्यानामध्ये. आपण रात्र जागून काढलेली आहे. रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत ध्यान केलं. मी तर 5 पर्यंत केलं. 5 पर्यंत ऊर्जा होती. या ध्यानातून आपण ऊर्जा ग्रहण केली. आपल्याला कधी नव्हे ती अनुभूती, ऊर्जेची वेगळी अनुभूती आली. ब्रह्मांडाच्या शक्तीची अनुभूती आली. आपण शिवशक्तीला खूप खूप मिळवलं त्या रात्री. म्हणून मग माझा पण हा फर्स्ट टाइम अनुभव होता, कारण यावेळेला खूप काही गोष्टी लक्षात आल्या. म्हणूनच दर महिन्याची शिवरात्र करायची आपल्याला. या ज्योतिर्लिंगावर, 12 ज्योतिर्लिंगावर सायंटिफिक काय ब्रह्मांडात होत आहे, जे आजकाल सायंटिस्टला सुद्धा रहस्य आहे, हे सगळं जाणून घ्यायचंय आपण आता गूढ या निमित्ताने. तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून हे लिंगपुराण मी आजच्या दिवशी घेत आहे वाचायला. महाप्रलयाच्या वेळी प्रधान व पुरुष दोन्ही साधर्म्यात स्थिर होतात. ज्यावेळी त्यांच्या गुणामध्ये वेगळे धर्म प्रकटतात तेव्हा सृष्टी निर्माण होते. म्हणून गुणांचे साम्य झाल्यावर कल्पांचा लय होतो. हा लय शिवाच्या आज्ञेनेच होतो. भगवान महेश्वर एकच आहे. केवळ भिन्न कर्मामुळे त्या एकाच देवाचे ब्रह्मा, विष्णू, रुद्र अशी 3 रूपे होतात. त्या एकमात्र देवाचा, परम आत्म्याचा कधीही आदी, मध्य अथवा अंत होत नाही. ब्रह्मदेव रूपाने तो परमात्मा दिवसा समस्त सृष्टीचे सृजन करतो. त्याची रात्र होताच भुवर लोक, स्वहा, लोक सोडून बाकीची सर्व स्थावर व जंगम सृष्टी नष्ट होते. त्यानंतर तो समुद्रातल्या पाण्यात म्हणजे नार मध्ये अयन करतो. मी तुम्हाला सांगितलं की आयन्स या ज्योतिर्लिंगावर आयन्स भरपूर प्रमाणात असतात आणि एक फील्ड तयार होत असतो. या फील्डला आपल्याला कनेक्ट कसं व्हायचं आणि त्या कनेक्शननी काय होणार आहे, हे सगळं शिवसाधकांना माहिती आहे. तर सगळं अद्भुत ज्ञान आणि आपलं पारंपरिक ज्ञान याचा मिलाप आपण करत आहोत. म्हणजे घर करतो, झोपतो, त्यामुळेच त्यास नारायण असे म्हणतात. रात्र संपून नारायण जागा होतात. शून्य झालेली सृष्टी पाहून ती पूर्ववत निर्माण करतो. अशाच प्रकारे त्याने 12 अवतार घेऊन पाण्यात बुडालेली जमीन वर काढून नद्या सगळं हे सत्यवर का असेच ते सृष्टी सुरू झालेली आहे. आणि आता इथेच एंड होणार आहे. या लिंगातूनच सगळं अद्भुत सृष्टीचा अवतार आणि लय पण तिथेच होतं. बघा, पाण्यात बुडलेली जमीन वर काढून नद्या, पर्वत, सागर इत्यादी निसर्ग पूर्वी होता तसाच पुन्हा निर्माण केला आणि समस्त सृष्टीची निर्मिती केली. नवीन युग असंच सुरू होत. अष्टांग साधन योगात आहेत. त्याची कल्पना भगवान शिवानेच जगाला दिली. गळ्याच्या खालील भागात एक वीत आकाराच्या पण बघितले हृदयरूपी पुंडरीक स्वरूप असे मूलधार नावाचे योगस्थान आहे. भुवयांच्या मध्यभागी त्रिकुट हे स्थान आहे. योगज व युज्जान अशा 2 प्रकारचे योगी असतात. ज्याला नेहमीच सर्व प्रकारचे भान असते तो योगज, आणि असे भान केवळ ध्यान केल्याने ज्याला येते तो युज्जान होय. म्हणून ध्यान अतिशय महत्वाचं आहे. सगळ्या नवीन लोकांनी प्रायोरिटी द्या ध्यानाच्या सकाळच्या कार्यक्रमाला. पहाटे उठायचं नसेल तर हे ओंकार साधनेला आणि शिवसर्वोदय शास्त्र शिकण्याला. 8 मार्चला आहे, शिकून घ्यायचं आहे लगेच, लवकरात लवकर. कारण त्या ग्रुपमधनं आपण भरपूर काही पुढं पुढे चाललेलो आहोत. ज्याला नेहमीच सर्व प्रकारचे भान असते तो योगज, आणि असे भान केल्याने ध्यान लागण्याने ज्याला येते तो युज्जान. अशा भानाचा परिणाम म्हणजेच मन कायम लक्षावर एकत्रित असणे असा होतो. त्यामुळे जे सुख प्राप्त होते त्याचे वर्णन ब्रह्मदेव देखील करू शकणार नाही. त्या सुखाचा अभ्यास थोड्या वेळ जरी केला तरी असे करणारा तुरीय अवस्थेत किंवा महिषपदास जातो.
चित्तवृत्तीचे नियमन म्हणजे बहिर्मुख असलेल्या या वृत्ती अंतर्मुख करून स्वकरणात म्हणजे आपल्या आत्म्यात विलीन करणे म्हणजेच योग होय. हे करण्यासाठी जी 8 साधने आहेत ती यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. म्हणूनच प्राणायामाला तुम्ही अंगीकारायचं आहे. म्हणूनच तुम्ही ओंकार साधना हे योग रिलेटेड आहेत. आणि आता इथून पुढं सगळा गाभा जो आहे आपल्या फोकसचा, ज्ञानाच्या फोकसचा, तो प्राणायाम, ओंकार साधना आणि शिवसरोदय शास्त्र या तिन्हीतूनच आपण पुढं पुढं जाणार आहोत ज्ञानाच्या बाबतीत. हे लक्षात घ्या. आता ज्ञानबोध कार्यक्रम फक्त शिवसाधकांसाठी सुरू होईल काही दिवसांनी. स्पेशल अंक त्यात असणार आहेत. तर हे लवकरात लवकर तुम्ही शिवसाधक बना, एवढंच मला सांगायचंय. अहिंसा म्हणजे आपल्या सुख दुःखाप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना लेखून त्यांचे हित करणे. जे काही पाहिले आहे, ऐकले आहे किंवा अनुमान काढून मिळवले आहे असे किंवा ज्याचा अनुभव घेतला आहे असे ज्ञान दान करणे म्हणजेच सत्य होय. पण ते सत्य दुसऱ्याला त्रासदायक नसावे म्हणून अप्रिय, अश्लील व दोषपूर्ण सत्य कोणालाही सांगू नये. अडचणीच्या वेळी देखील दुसऱ्याचे धन मनाने, वाचेने किंवा प्रत्यक्ष न घेणे म्हणजे अस्तेय पाळणे. तसेच मन, वाणी, कर्म कशानेच मैथून न करणे म्हणजेच ब्रह्मचर्य होय. गृहस्थाचे ब्रह्मचर्य म्हणजे त्याने आपल्याच पत्नीबरोबर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागणे आणि इतरांमधून मन, वाणी व कर्म या तिन्ही द्वारा निवृत्त ठेवणे. गाय, अग्नी व विद्वान यांच्या पूजनात अहिंसा सांगितली आहे. अग्नी हवेत टाकीत राहिल्याने जसा अग्नी अधिकच प्रज्वलित होतो, त्याचप्रमाणे कामोपभोग घेत राहिल्याने कामवासना भडकत राहते. म्हणून त्यांचा कायमचा त्याग करावा. आता नियमांचे वर्णन नाही का? शुद्धपणा म्हणजेच शौच, इजा, तप, दहान, स्वाध्याय, उपस्थ, निग्रह, उपवास, व्रत, मौन, स्नान आणि हा तुष्टी, जप, शिवपूजन व योगासने हे नियम आहेत. बाह्य व अभ्यंतर अशा 2 प्रकारची शुद्धी असते. भस्म स्नान, उदक स्नान, मंत्र स्नान म्हणजे अनुक्रमे आग्नेय, वारुण व बाह्य स्नाने करावीत. सर्व देहास माती लेपून मग पाण्याने स्नान करावीत. सर्व देहास माती लेपून मग पाण्याने स्नान करावे. केवळ बराच वेळ पाण्यात उभे राहून शुद्धी होत नाही, तर आत्मज्ञान रूपी पाण्याने भावनेचा लेप करावा व वैराग्य रूपी माती लेपून म्हणजे स्नान सर्वोत्तम आहे. म्हणजे भावनेचा लेप करायचा आहे आणि वैराग्य रूपी माती चोळायची, मग ते स्नान सर्वात उत्तम होय. उपांश मुख्य वाचिक यापैकी एका प्रकाराने प्रणयाचा जप करून जे स्नान घडते ते स्वाध्याय होय. विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवणे म्हणजेच निग्रह व तोच मूलभूत प्रत्याहार होय. तीच धारणा होय. अशा धारणेचे स्वास्थ्यपूर्ण ध्यान करणे व त्याचा विचार करणे यानेच समाधी लागते. चैतन्याचा ज्यात भास होतो तो चिद्भास, स्थूल लिंग व सूक्ष्म देह हे ज्यात विलीन होतात तो शून्य देह किंवा तुर्य अवस्था म्हणजे समाधी. आपल्या देहातून उत्पन्न होणारा प्राणवायू असून त्याचा निरोध करणे देखील म्हणजे देखील यम होय. तो मंद, मध्यम, उत्तम अशा 3 प्रकारचा असतो. प्राण, अपान या दोन्ही वायूंचा निरोध करणे म्हणजे प्राणायाम मध्यम व 36 मात्राचा प्राणायाम म्हणजे उत्तम किंवा मुख्य होय. बघा शिवसरोदय साधक शिवसरोदय शास्त्र जे आहे, भाग 2 म्हणजे चक्रांचे गुण, भाग 3 म्हणजे 5 प्राण, 5 उपप्राण. तर भाग 3चं जे नॉलेज आहे ना, ते आता इथून पुढे आपल्या शिवसाधकांसाठी गरजेचं राहणार आहे. कारण हे जे काही प्राणायाम आहे, जे काही प्राण, उपप्राण आहे, त्यांना जास्त जाणून घेऊन प्रॅक्टिकली ध्यानातनं आपल्याला त्याचे तंत्र करायचे आहेत. आपण थेरोटिकली शिकलो पिरॅमिडमध्ये, पण त्याचं प्रॅक्टिकल आचरण आणायला सुरुवात करायची आता. म्हणजे भाग 3 झालेल्यांसाठी वेगळं ध्यान असेल, भाग 4 झालेल्यांसाठी वेगळं ध्यान असेल, भाग 1 झालेल्यांसाठी वेगळं ध्यान असेल. भाग 2 म्हणजे ठीक आहे, भाग 2चं काही आपण चक्र ध्यानातनं सगळं ज्ञान घेतो. त्यामुळे भाग 2 मध्ये आपण जे काही गुण घेतो ते तुम्हाला प्रॅक्टिकली चक्रांवर काम करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर यामुळे आता मी सांगतेय की भाग 1 करून घ्या. परत या वर्षभरात होणार नाही भाग 1 8 मार्च नंतर. मग परत हे सगळे टप्पे आहेत त्यांचे ध्यान सुरू करून हे जे काही ज्ञान आहे ते प्रॅक्टिकली ध्यानातनं तंत्र अवलंबायची आहेत आपल्याला. त्यामुळे प्राणायाम जे करतात ना त्यांना बऱ्याच गोष्टी जशा कळाल्या आहेत. तुम्ही एका महिन्याला एक टार्गेट ठेवा. हे आमच्या योगातील परीक्षांचा अभ्यासात आहे. हो मॅडम, आपल्याला योगामध्ये खूप डीप जायचंय आणि मला संधी मिळत नाहीये. कारण काय होतंय, दर महिन्याला प्राणायामाला वेगळे आणि दर महिन्याला ओंकाराला वेगळे. तर मी आता काय करणार आहे, कारण प्रत्येक महिन्याच्या ओंकारात काही कोणी नवीन असतातच. मी आता ओंकार साधनेला यावेळेला जवळजवळ 38-40 लोक झालेली आहेत.
आणि पूर्वी ज्यांनी बऱ्यापैकी ओंकार साधना केली पण आता जे करत नाहीयेत त्यांना सुद्धा घेणार आहे मी, कारण त्यांनी 3-4 महिने, आता मी काही ठरवते ध्यानातून, त्यांनी काही ओंकाराचं ज्ञान घेतलंय, माझे पण सेशन्स अटेंड केलेत, अशांनी मी निवड करणार आहे. आता जरी ओंकार ध्यान करत नाही, जसं शिवसरोदय शास्त्र आपण हा ग्रुप केलाय, तुम्ही कधीही येऊन पिरामिडमध्ये केले, तुम्हाला त्या ध्यानाला येतंय. उलट जे 2-3 सोडून गेले त्यांनाही मी म्हणते या तुम्ही येऊ शकता. तसंच मी आता ओंकाराचा ग्रुप करणार आहे, की एकदा एक 4-5 महिने असं एक काहीतरी निकष लावते, की 5 महिने 6 महिने ओंकार ध्यान झालेलं आहे. माझे सेशन्स पर्टिक्युलरली तुम्ही अटेंड केलेले आहेत. मग असा एक ओंकाराचा किंवा योगाचा ग्रुप केला, तर ह्याच्यातून पुढं खूप गूढ ज्ञान घ्यायचे आपल्याला. आपल्याजवळ योगिक ग्रंथ आहेत, मी सगळे घेऊन ठेवलेले आहेत. आपल्याकडे उपनिषद आहेत, वेद आहेत. ह्यांचा अभ्यासाला तेवढी पात्रता पाहिजे, बेसिक ज्ञान घातले पाहिजे. आता ओंकाराचं ज्ञान तर खूप बऱ्याच ह्याच्यातून येते, मी आता पुन्हा करून ठेवलेले आहेत. पण मग बेसिकच माहिती नाही तर ते काय वाचायचं, मग सगळ्यांसाठी काय वाचून उपयोग नाहीये. म्हणून माझा विचार चाललाय की ओंकाराचं जे काही आपण ज्ञानबोध आहे तो ग्रुप वेगळाच राहील त्यावेळेला, त्याच लोकांसाठी ते होईल. आणि प्राणायाम आणि ओंकार एकच ग्रुप ठेवा, काही प्राणायामाचा असं वेगळा असेल असं नाही. पण म्हणून मी सांगतेय की ज्यांनी ओंकार साधना केली आहे ना 4-5 महिने, त्यांनी आता प्राणायाम करा 1-2 महिने तरी, म्हणजे काही गोष्टी क्लिअर होतील. मग यांचा एकच योगाचा जर ग्रुप केला आपण, तर मग त्या सर्वांसाठी आपण हे गूढ ग्रंथ वाचू, डीप ग्रंथ वाचू. आजचं पुस्तक मला वाचायला हवं आहे. हो घ्या की तुम्ही वाचू शकता. तुम्हीच घेता मग नीता मॅडम, तुम्ही घ्या आणि तुम्हीच वाचा हे लिंगपुराण, मला वेळ नाही होणार आहे. तुम्ही कधी येणार आहे पुण्यात सांगा. कारण मी आज सुद्धा बघितलं, सुचेता मॅडम आहेत का, मला शिवपुराण त्यांच्याकडे ट्रान्सफर करायचं होतं. मी पिरामिडला घेऊन आलते पण कोणीच म्हटलं नाही की मला हे पुस्तक द्या आणि मी वाचते. आणि ते पण झालं नाही. आणि तुम्हाला दिले की पुराण, मी कुठलं पुराण दिले नीता मॅडम तुम्हाला? तुम्हाला कुठलं पुराण दिलं पिरामिड मध्ये मॅडम? तुम्हाला दिलं ना? नाही तुम्ही नव्हता, कोणाला दिलं पिरामिड मध्ये? आता कोणाला पुराण दिलं हे घ्या तुम्ही. ऋता मॅडमला दिला. नाही अमृता मॅडम तर विसरून गेले, अजून आहे कोणी माझ्या लक्षात नाहीये. थांबा आता बघते जरा, घेऊन गेल्या त्या. तर मी म्हंटल सुचेता मॅडमना देऊ, म्हणून मग माझ्या प्रवीणाला विचारलं. प्रवीणा म्हटली ती 8 दिवस तुम्हाला गजानन महाराजांचं दिले, मग ते केव्हा वाचणार आहे तुम्ही? गौरी कोकरे काय म्हणतात, तिल काय म्हणतात? आता काही तिळाचं लिहिलंय गौरी मॅडम, तिळाचं तर पण करून झालं ध्यानानंतर. आता 7:30ला करू शकता तुम्ही. तुम्ही उठून पाणी हातपाय धुवून या तिळ वाहून, ते तिळाचं पाणी नंतर बाहेर टाका कुठंतरी. आपल्या देहातून उत्पन्न होणारा प्राणवायू असून त्याचा निरोध करणे म्हणजे देखील यम होय. तो मंद, मध्यम, उत्तम अशा 3 प्रकारचा असतो. प्राण आपण या दोन्ही वायूंचा निरोध करणे म्हणजे प्राणायाम. मध्यम व 36 मात्रांचा प्राणायाम म्हणजे उत्तम किंवा मुख्य होय. त्यामुळे अनुक्रमे घाम, कंप, उत्थान उत्पन्न होतात. आनंदाचा उद्भव, योगनिद्रा व गृहिणी हे उत्पन्न होणारा प्राणायाम संख्य कुंभक या नावाने ओळखला जातो. गुंग्याच्या गुणगुण्याप्रमाणे काय आहे ना, हे शिवशक्ती साधना करताना ना काही विशिष्ट प्राणायाम विशिष्ट पद्धतीने करायचे. उजवी नाडी, डावी नाडी विशिष्ट क्रमाने वेगळ्या वेगळ्या टेक्निक्सने त्या घ्यायच्या. मग परत बेसिक कुठं सांगत बसायचं, त्यामुळे ते तंत्र करताना हे सगळं ज्ञान लागणार आहे कुंभकाचं प्राणायामाचं. मला जे ध्यान झालं महाशिवरात्रीच्या रात्री, अत्यंत खूप सुंदर अनुभव आहेत. प्राणायाम वेगळे वेगळे घडलेत, मला शोधायचेच आता ते कुठले प्राणायाम आहेत. इथे काय दिलेत त्याचे काय मला अर्थच माहिती नाहीत, मलाही नॉलेज नाहीये. बघा हे बृहसख्य कुंभक या नावाने, माहिती का हो मॅडम, नीता मॅडम तुम्हाला? माधुरी मॅडम आहात का तुम्ही? बृहसख्य कुंभक काय आहे बघा. भुंग्याच्या गुणगुणाप्रमाणे रोमांच ध्वनी ऐकू येणारा, जसे अंग गुजणे व कंप पावणे असा होणारा प्राणायाम भ्रामरी कुंभक या नावाचा आहे. ज्या प्राणायामाने घाम येतो व समाधी नावाची मूर्छा येते तो श्रेष्ठ प्राणायाम प्लावणी कुंभक. माहितीये का तुम्हाला हे प्लावणी कुंभक आणि काय? हो 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 आहे. मॅडम. काय असतं आहे प्लावणी लावणी कुंभक? कुंभ. म्हणजे तो हेच प्राणायाम. नीता मॅडम बोलताय का तुम्ही? सांगू? हा. हा प्लाविनी सांगा कुंभ तुम्ही. म्हणजे अशी तुम्ही विद्या आहे सांगा, की नंतर आपण. त्या काही ऍड करतील. हा हा, अशी विद्या आहे की तो कुंभक केल्यानंतर आपण पाण्यावर तरंगू शकतो. अच्छा.
बरं, म्हणजे आपल्याला काही पूर्वी इतक्या बघा लांब काही लगेच जाता येणार नाहीये. काही काही शर्वरी मॅडम, तुम्ही आडनाव घातलेलं नाहीये बरं का अजून. शर्वरी मॅडम आडनाव घाला. आलं माझ्या लक्षात, पण आपण काही हे सगळं करू शकत नाही. आपला लावणी कुंभक नाही, वगैरे. पूर्वी अनिता बघा मॅडम बोला. ऋषीमुनी पाण्यावरून चालत गेलेले वगैरे अशी कुठे कुठे उदाहरण आहेत ना, तेच उदाहरण, बाकी काही नाही. हो. नीता मॅडम काय ऍड करायचंय? भ्रामरी कुंभक काय आहे नीता मॅडम? माधुरी मॅडम, तुम्हाला माहिती भ्रामरी कुंभक? मॅडम हा भ्रामरी म्हणजे ना, हा ठीक आहे, बोलू देते. कुंभक नाही, बोला कुंभक. ना, बोला बोला बोला. नाही नाही भ्रामरी हा कुंभक ह्यांनी हठयोगामध्ये स्वामी स्वात्मारामांनी सांगितलेला आहे की तो 4 वेळा करायला सांगितलेला आहे. म्हणजे प्रात, मध्यान्ह, रात्री आणि मध्यरात्री सांगितलेला आहे, असा करायला सांगितलेला आहे. मग त्यामध्ये ते आहेत मध्यम, कनिष्ठ आणि उच्च. असं मध्यम असेल तर, कनिष्ठ असेल तर घाम येतो, मध्यम असेल तर कंप सुटतो आपल्या मेरुदंडाला, आणि उच्च झाला तर आपण तरंगतो, म्हणजे नाही नाही, हवेत. पहिला प्रश्न आहे भ्रामरी कुंभक म्हणजे काय? भ्रामरी कुंभक म्हणजे का, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा असतो. हम्म. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून पाठीचा कणा ताठ ठेवून कोणती मुद्रा करून दीर्घ दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि ह्यात सुद्धा कुंभक आहे. श्वास घेतल्यानंतर दोन्ही नाकपुड्या बंद करून तो म चा उच्चार करायचा आहे आपल्याला. म्हणजे तसा तो कठीण आहे, पण तसा आहे तो भ्रामरी कुंभक, आणि म्हणजे त्याद्वारे तो सोडायचा आहे आपल्याला, ठीक आहे. मकारयुक्त. सूर्य, वेदन, उज्जयी, सितकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लावणी असे 8 प्रकारचे कुंभक प्राणायाम हट्ट योगात सांगितले आहे. मदयविहीन हरिण किंवा नाग यांना योग्य रीतीने वश करता येते. त्याप्रमाणे प्राणायामाचा अभ्यास आपल्या शरीरातील वायूस स्वस्थ करतो, म्हणजे आपल्या काबूत ठेवतो. मग त्या प्राणास कोणतेही व्यसन लागत नाही. प्राण्याचं कुठलेही व्यसन लागत नाही. प्राण, मन, वाणी, शरीर यांचे दोष जळून जातात आणि दिव्य शांती मिळते. ही शांती 4 प्रकारची असते. सहज व आगंतुक पापे नष्ट होण्याने, शांती वाणीच्या संयमाने, प्रशांती नेहमी सर्वत्र प्रकाश दिसणे म्हणजे दीप्ती होय. म्हणजे हे जर अनुभव करायचे असतील ना ध्यानात, तर हे सगळं घडलं पाहिजे. तसेच प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुर्म, कृपल, देवदत्त आणि धनंजय, हे आपण सगळं पाहिले. याचं गुढही तुम्हाला टेबल दिलेलं आहे. मी शिवसत्राचे सर्वोदयच्या नोट्स काढा आणि याचं वाचा. तुम्ही वाचत नाहीये. बुद्धी यामधील स्थैर्य म्हणजे प्रसाद होय. अशा प्रकारे शांती, अशांती, दीप्ती व प्रसाद हे 4 शांतीचे प्रकार होत. प्राणायामाने येणारी तुरीय अवस्था महान विरोधी द्वंद्वांनी रहित असते. प्राज्ञा, मन, ब्रह्मापचिती, स्मृती, ख्याती व सवित व इनवर आणि मती अशा नावे त्यांच्या वेळच्या महान बुद्धीस दिलेली आहेत. ही बुद्धी देखील प्राणायामाचाच प्रसाद होय. बघितलं का करायचं प्राणायाम? परस्पर विरोधी द्वंद्व हा प्राणिमात्रांचा मूलभूत स्थायी भाव आहे. तसेच त्याचे प्रमाणही जास्त आहे. चिती, स्मृती, ख्याती, मती, बुद्धी हे सर्व प्राणायामाचेच प्रसाद होत. कारण त्यामुळे सर्व दोषांचे विशेष दहन झालेले असते. योगाभ्यास कुठे करावा, कुठे करू नये ते आता सांगतो. अग्नीच्या जवळ, पाण्यात वाळलेल्या पानात, जंतूंनी भरलेल्या ठिकाणी, स्मशान पडक्या ठिकाणी, चौकात, गोंगाट असेल तेथे, भय असेल तेथे, चैत्य व वंदिक यांचा संचय असेल तेथे, अशुभ ठिकाणी, दुष्ट लोकांनी वेढलेल्या ठिकाणी कोणीही योगाभ्यास करू नये. तसेच कसलीही बाधा झाल्याने किंवा विमनस्क स्थितीत योगाभ्यास करू नये. त्यामुळे मी तुमची वेळ ढकलली नीता मॅडम आणि माधुरी मॅडम. 3-3:30 पर्यंत त्या ऊर्जा असतात. त्यामुळे म्हटलं ते नंतरच केलं पाहिजे ना आपल्यासारख्यांनी. गुप्त शुभरम्य ठिकाणी, पर्वताच्या गुहेत, वनात, घरात. आलं का लक्षात? महाशिवरात्रीचा टाइम तुमचे का पुढे ढकलले नीता हो मॅडम? हो हा. हो आणि माधुरी मॅडम, कधीही करू नका हो 3:30-4. हो हो गुप्त हो मॅडम. शुभरम्य आणि ठिकाणी, मॅडम पर्वत. मगाशी मी जरासं मगाशी सांगितलं ना, ते आम्ही नेहमी घेतो तो आम्ही भ्रामरी विदाऊट कुंभक घेतो, त्यामुळे माझं जरासं चुकलं. भ्रमरयुक्त गुंज करत श्वास घ्यायचा आहे. कुंभकामध्ये म चा उच्चार नाहीये. ते मी चुकून वेगळं ते सांगितलं कळलं मगाशी. मला. ते कळलं मला, हा, फक्त कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला विचारलं होतं. ठीक आहे. ओके कारण कुंभकात काहीच नाही होणार ना. कसा काय आवाज सॉरी. येईल? आवाज आला तर श्वास लागतो, है की नाही? हा हा हा. हो, आवाज बरोबर आहे. हो 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 हो. श्वासाशिवाय होणार नाही. कुंभक म्हणजे श्वास नाही. आम्ही गुप्त शुभ हा
नाही विदाउट ठीक आहे, कुंभक का लिहितो ना आम्ही. विचारलं हा. तुम्हाला की तुम्ही हे थोडं थोडं शिकवा लोकांना, केलं नाही तरी चालेल पण शिकवा. म्हणजे हो हो. आपण ज्ञान आधी घेणार ना, आपल्या कशा प्रोसेस चालल्यात आधी ज्ञान घेणार. त्या ज्ञान घेण्यासाठी पात्रता तर पाहिजे थोडीफार तरी. मग ज्ञान येऊन झाले की आपण प्रयोग सुरू करतो ना हळूहळू. गुप्त शुभरम्य हो. ठिकाणी, पर्वताच्या गुहेत, वनात, घरात, चांगल्या देशात, जीवजंतू तसेच माणसे नसतील अशा ठिकाणी, अत्यंत निर्मळ अशा ठिकाणी, व्यवस्थित सारवलेल्या ठिकाणी, नक्षी किंवा गुळगुळीतपणा नसलेल्या ठिकाणी, कृष्ण गुगुळाचा धूप लावलेल्या ठिकाणी, वेगवेगळ्या फुलांनी, झाडाच्या पालवीने युक्त अशा ठिकाणी, कुशदर्भ असतील अशा ठिकाणी, चांगल्या प्रकारे आसनावर बसून प्रसन्नपणे योगाभ्यास करावा. त्याआधी गुरुच्या चरणांना वंदावे, तसेच देवतांनाही वंदावे. पद्मासन किंवा अर्धासनात पायांचे स्वस्तिक करून बसावे. दोन्ही पावले एकमेकांना लावावे. तोंड बंद करून डोळे देखील मिटावेत. छाती पुढे काढून बसावे. आपल्या गुहेंद्रियाचे रक्षण करण्यासाठी हाताचे 2 तळवे असावेत. मान ताठ करून बसावे. खालच्या दातांना वरच्या दातांचा स्पर्श होऊ नये. नाकाच्या शेंडावर दृष्टी एकाग्र करावी. रजोगुणाने तमोगुणाला व सत्वगुणाने रजोगुणाला छेदावे. शुद्ध सत्वगुणात स्थिर व्हावे आणि मग शिवाच्या ध्यानाचा अभ्यास करावा. ओंकार स्वरूप शुद्ध अशा दिव्याच्या ज्योतीप्रमाणे शिवाच्या प्रतिमेची कमळाच्या कर्णिकेत कल्पना करावी. हे कमळ आपल्या नाभीच्या जवळ आहे अशी कल्पना करावी. हे 3 अंगुळे आकाराचे अष्टकोनी किंवा पंचकोनी असावे. तेथे शास्त्र शुद्ध त्रिकोण चौकोनाने काढलेल्या मंडलात तिन्ही गुणांच्या वर आपल्या शक्तीने वेढलेल्या सत्वमय अशा भगवान शंकराचे चिंतन करावे. अशाच प्रकारे नाभी, गळा, भुवयांच्या मध्यावर, कपाळाच्या मध्यावर शंकराचे यथाविधी स्नान ध्यान करावे. सोन्यासारख्या तेजस्वी जळणाऱ्या आणि खाऱ्या सारख्या दिसणाऱ्या, धवल 12 आदित्य चंद्रबिंबासारख्या दिसणाऱ्या किंवा विजेसारख्या अशा परमेश्वराचे चिंतन करावे. महेश्वराचे ध्यान हृदयात करावे. तसेच नाभीच्या खालील कमळात सदाशिवाचे, कपाळावर चंद्र चुडाचा, भुवयांच्या मध्यभागी म्हणजेच त्रिकुटीत स्वतः भगवान शंकरांचे ध्यान करावे. मध्ये शाश्वत शिवाचे ध्यान करावे, तसा अभ्यास करावा. मध्ये शाश्वत शिवाचे ध्यान करावे, तसा अभ्यास करावा. ज्ञानरूप निर्मल निष्कल ब्रह्ममय सुशांत निर्लक्षण अनिर्देश शुभ निरालंब अर्थक्य अनून लहान विनाश व उत्पत्ती नसलेल्या कैवाल निर्वाण निश्चयस अनुपम अमृत अक्षर ब्रह्म अनुर्भूम आणि अद्भुत महानंद परमानंद योगानंद अनामय हेय असेच अनुपदेय सूक्ष्म कर शिव स्वयं सवेद्य पर अवेद्य पर ज्ञानमय अनाभास पर तत्पर परतत्व अशा स्वरूपाच्या भगवान शंकराचे ते ध्येय असावे. असे हे भगवान शंकर सर्व उपाधीमधून विशेष रूपाने मुक्त, केवळ भावनेनेच कल्पना करता येण्यासारखे एकच म्हणजे अध्यय होत. आपल्या शरीरातील भगवान शंकराचे समरस होऊन 12 प्राणायाम केल्यास धारणा होते. बघा, 12 ध्याने केल्यावर समाधी लागते. समाधीकडे जायचे. समाधी लागल्यावर परमानंदाचा प्रभाव होऊ लागतो. तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यामुळे समाधी लागते. ज्याने पूर्वजन्मात कधी असा अभ्यास केला असल्यास त्याची समाधी लवकर लागते. अन्यथा समाधी लागण्यासाठी बराच वेळ लागतो, कारण त्याच्या अभ्यासात अनेक अडचणी येतात. अर्थात त्या अडचणी देखील गुरुच्या सानिध्याने नष्ट होतात. आता पुढचे योग मार्गातील विघ्ने. आता मी बस करते, आपली वेळ होऊन गेली. तर या हे जे आहे लिंग पुराण, त्यात बघा काय काय आहे, मी महत्वाचं सांगते. कथा तर आहेच, एक ब्रह्माची उत्पत्ती आहे, गायत्री महिमा आहे, योगावतार वर्णन आहे, शिवतत्व चिंतन आहे, सुदर्शन कथा आहे, शंकराचे स्तवन, शिव ऋषी संवाद आहे, त्याच्यानंतर 4 युगातील परिमाणे, नंदिकेश्वराची उत्पत्ती, शिवाचे विराट रूप, सप्तद्वीपांचे वर्णन, भारतवर्ष वर्णन, ज्योतिचक्र, सूर्यगती आणि पाऊस, 12 महिन्यातील सूर्यगती, चंद्रांच्या सोमरथाचे निरूपण, सूर्यमालिका, ग्रह प्रकृती, ग्रह संख्या वर्णन, शिवाचे बघा विविध लिंग प्रकार आहेत, शिवाचे अद्वैत स्वरूप शिव ध्यान आहे, शिवपूजन व दीपदान आहे, पंचाक्षर मंत्रविधी आहे, ध्यान यज्ञ आहे, चांगली शुद्ध वागणूक, यतींसाठी प्रायश्चित्त, वाराणसी महात्म्य, शिवाच्या डाव्या बाजूकडून झालेल्या पार्वतीचा जन्म, बाकी नंतर अशा कथा आहेत, विष्णूचे अष्टाक्षर, दशाक्षर मंत्र, शंकराचा षडाक्षर मंत्र, ओघ शिवाचे पूजन, लिंग पूजन,
मृत्युंजय त्र्यंबक महामंत्र, शिवपूजनास अहिंसा महत्व, योग मार्गाने त्र्यंबकाचे दहन, लिंग पुराणाचे श्रवण, शिवलिंगाचे वैज्ञानिक रहस्य. आता जे ओंकाराचं महत्व आहे ना ते शिवपुराणात पुढं पुढं आहे. तर हे शिवपुराण आपण वाचणार आहोत उद्या आणि परवा. ओंकार बर का नीता मॅडम, शिवपुराण ऐका तुम्ही, आहे ओंकाराचं महत्व, कैलास संहितेमध्ये आहे बघा. हे हो वाचून चालेल. हे वाचून संपवायचे उद्या परवा. ठीक आहे चला. कोणाला काही शंका आहे का? नाही तर मी बंद करते आता. जर तीळ अर्पण तर्पण राहिलं असेल तर आता करून घ्या. हातपाय धुवून घ्या. काळे तीळ असतील तर तर्पण करा. मगाशी आपण ध्यान झाल्यावर केले. तर कोणाला काही शंका आहे का? आता विचारायची आहे का शंका? शंका असेल तर विचारा. मलाच ते एकदा रिपीट स्क्रीनशॉट करताय का? घ्या मी कोणीतरी. प्रवासात हा मॅडम होती. बोला. स्क्रीनशॉट मी कोणीतरी घ्या. हा मी प्रवासात होती तेव्हा मला बरंच काय काय कळलं नाही. तर ते तर्पणाचं एकदा सांगा, म्हणजे मी पोहोचली की करते. कशाला सांगू? तर्पणाचं परत एकदा रिपीट करताय का म्हटलं? काय नाही तर्पण नाही मी रिपीट करणार. काळे तीळ हातात घ्यायचे मॅडम हा. आणि काळे तीळ घेऊन पाण्यात अर्पण करून टाका. बर बर, आम्ही ठीक आहे. आता जे केलं ना ते पितरांसाठी केलं. तुम्ही पितरांसाठी करू शकता असेल कोणी हो तर. हो, तसंच करायचं. ते पाणी जे आहे पाण्यात अर्पण केलेलं ते नंतर घराच्या बाहेर जाऊ द्यात. त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करा. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. थँक्यू. अजून कोणाची शंका आहे का काही? मला ध्यान रेकॉर्ड नाही झालं त्याचं दुःख वाटतंय. हा स्क्रीनशॉट टाकला, धन्यवाद. आता उद्या श्रद्धा मॅडम ध्यान सुरू करतायत पहाटे. तर सगळ्या नवीन साधकांनी या. जुन्या साधकांना मी काही म्हणत नाही यायचं असेल तर या तुम्ही. पण माझी अशी इच्छा आहे की बघा जुन्या साधकांनी स्वतःचं ध्यान करायचं एकदा कंपल्सरी. ते होत नसेल तर पहाटेचं ग्रुप ध्यान करू नका. तुम्हाला जर प्रगती साधायची असेल तर तुमच्या वैयक्तिक ध्यानाला फोकस द्या. ओंकार साधना करत आहे तर तिथे ग्रुप ध्यान होत आहे तुमचं. पहाटे उठून स्वतःचं ध्यान करा. कारण तुम्ही जोवर म्युझिक आणि जोवर तुम्ही अफर्मेशन्स ऐकताय तोवर तुमची ध्यानात प्रगती होणार नाही. हे सगळं नवीन साधकांसाठी श्रद्धा मॅडम पुढे घेत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं ठरवा काय तुम्हाला ध्यानाचं काय करायचंय, प्रवास करायचा आहे का नाही करायचा आहे. तर नाही तर त्याच्यामध्ये श्रद्धा मॅडम तुम्ही घेताना सुरुवातीला म्युझिक गायडन्स घ्या. नंतर जे म्हटलं ना ते नंतर घ्या. कारण नवीन साधकांना सवय साठी आपण हे ध्यान ठेवलेलं आहे. त्यामुळे आधी नॉर्मल ध्यान घ्या आणि नंतर जे थोडं घेणार आहात ते नंतर घ्या. तसा सिक्वेन्स ठेवा. तर तोपर्यंत तुम्ही जुन्या साधकांनी 4:30ला उठून अर्धा तास स्वतःच करा. मग 5ला जॉईन होऊन मॅडमचं करा. असं करा. कसंही म्हणजे बघा तुम्हाला काय तुमचं कुठं प्रवास आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. कोणाला शंका आहे का? चला धन्यवाद सगळ्यांना. आणि उद्या उठा 4:30ला. मी आता बरं का थांबा रेकॉर्डिंग बंद करते.